वार्ता न्यूज, आवाज जनसामान्यांचा। अलिबाग येथील पळी तोरणपाडा रस्ता हा बऱ्याच वर्षापासून रखडलेला होता। आमदार श्री महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते पार पडला। अलिबाग येथील पळी नाका ते तोरणपाडा रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करताना कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते आज पळी नाका येथे पार पडला। या कार्यक्रमाला कुरकुंडी कोलतेंबी सरपंच श्री दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ ज्योती अमोल पाटील, श्री पराग गोविंद पाटील, श्री लालचंद पाटील, श्री समीर पाटील, अमोल पाटील, विलास पाटील तसेच ग्रामपंचायत हद्दीतील महिला वर्ग, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। तसेच बरीच वर्ष रखडलेल्या रस्त्याचे काम चालू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। नमस्कार मंडळी, आपण पाहता की माझ्या उजव्या बाजूला आज अलिबाग मुरुडचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी आहेत आणि आज आपण पाहतो की पळी नाका ते तोरणपाडा आदिवासी रस्ता जो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, या रस्त्यामध्ये काही होत नव्हतं। लोकांना अक्षरशः या रस्त्याचा वीट आला होता, पण तो वीट ओळखण्याचं काम आमदार महोदयांनी केलं आणि सरपंच साहेब दिलीपजी, त्यानंतर विद्यमान सदस्य ज्योतिताई, अमोलजी, श्यामदादा, सरिताताई आणि तमाम कार्यकर्त्यांनी या रस्त्याची विशेष प्रयत्न केले, मागणी लावून धरली आणि आज या रस्त्याचा शुभारंभ होतोय। माझ्याबरोबर आमदार महोदय आहेत। मी विनंती करतो सर, या ठिकाणी आज जो रस्त्याचा शुभारंभ झाला आहे आणि असे अनेक कोट्यवधींची विकास कामं सर आपण या ठिकाणी आणलेली आहात, जे कधीही आमदारांनी इथे आणलं नव्हतं, ते आपण आज काम केलं आहे। आपण आधी 2 वाजता भेटा, 3 वाजता भेटा आणि कशाही पद्धतीने लोकांना भेटण्याचा प्रयत्न करता आणि आपण कार्यसम्राट हे बिरुद अक्षरशः खरं ठरवलं आहे। कसं वाटतं आज या रस्त्याचा शुभारंभ होताना? या पंचायतीच्या मागणीप्रमाणे सरपंच आणि सन्मानित सदस्यांनी जो ठराव प्राप्त करून दिला, त्या अनुषंगाने MMRDच्या माध्यमातून हा 40 लाख रुपयाचा रस्ता आपण या ठिकाणी मंजूर केला। चरी नाका ते पळी नाका ते तोरणपाडा असा रस्ता आहे। गेले कित्येक वर्ष हा रस्ता झाला नव्हता, तर या लोकांची आग्रही मागणी होती। अनेक वेळा नवरात्री उत्सवाच्या निमित्त मी या ठिकाणी जेव्हा आलो, तर त्या ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे आणि सरपंचांनी दिलेल्या पत्रान्वये खऱ्या अर्थाने 40 लाख रुपये निधी टाकून हा रस्ता आपण आज शुभारंभ केला आहे। 2-4 दिवसातच या रस्त्याचं अतिशय सुंदररित्या काम पूर्ण होईल। अशा अनेक प्रकारचे रस्ते अलिबाग तालुक्यामध्ये जे कित्येक वर्ष झाले नाही आहेत, ते करण्याचं मनोदय माझ्या समस्त पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय। अनेक रस्ते प्रलंबित आहेत आणि ते खऱ्या अर्थाने येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये ज्या प्रजांना मान्यता किंवा वर्क ऑर्डर मिळून बऱ्यापैकी तालुक्यातले 90% रस्ते मी यावर्षी पूर्ण करेन, मनोदय या ठिकाणी निश्चित होते। खूप खूप धन्यवाद सर। आपण अशाच पद्धतीने आपलं कार्य हे पुढे ठेवायचं आहे आणि लोकांचा प्रतिसाद आपल्याला नक्की मिळेल सर। या कामासाठी खूप खूप धन्यवाद। झुंजार वार्ता न्यूज, रायगड जिल्हा प्रतिनिधी मुजाहिद मोमीन।